कोल्हापूरची नजाकत आणि परंपरेचा थाट, जिथे जोडव्यांना सुद्धा छनछनाटाची जोड असते. दर 3 वर्षांनी येणारा हा अधिक महिना घेऊन येतो आपली संस्कृती आणि आपली परंपरा. पण यावेळी अधिक मास तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन आलाय. कारण कोल्हापूरच्या परंपरेचं मान राखणारं नाव म्हणजे अनघा ज्वेल्स सज्ज झालंय तुमचं सौंदर्य द्विगुणित करायला. बाजारपेठेत चांदीच्या दराची चर्चा तर आहेच, पण अनघा ज्वेल्सचं वैशिष्ट्य म्हणजे इथे दरापेक्षा कलेला महत्व दिले जाते. जुन्या काळातील नक्षीदार हातकाम केलेली जोडवी असोत किंवा आजच्या धावपळीतल्या युगातले मशीन कट डिझाईन्स, प्रत्येक दागिन्यात तुम्हाला मिळेल शुद्धतेची 100% खात्री. इथे फक्त दागिने मिळत नाहीत, तर तुमच्या विश्वासाची जपणूक केली जाते. सर, अनघा ज्वेल्स मध्ये तुम्ही आज पहिल्यांदा येता का अनेक वर्ष म्हणजे तुम्ही नेहमीच येता इथे? बरोबर. अनघा ज्वेल्सला आम्ही गेले 12 वर्षापासून येतोय. अनघा ज्वेल्समध्ये सांगण्याबद्दल मला अभिमान होतोय किंवा एक आनंद आहे की यांच्याकडे सर्व्हिस तर अगदी तत्परतेने मिळते. प्लस यांच्याकडे जे वेगवेगळे डिझाईन्स आहेत, इथं आल्यावर माणूस यांच्या मोहातच पडून जातो. म्हणजे दुसरीकडे कुठेही जाऊ शकत नाही. म्हणजे एवढंच माझं प्रतिपादन आहे. मॅडम, अधिक महिन्यामध्ये लेकी सुनांना जावयाला वाण द्यायची पद्धत असते. मग असे कोणते बजेट फ्रेंडली तुमच्याकडे, म्हणजे अनघा ज्वेल्स मध्ये असं काही आहे का जे बजेट फ्रेंडली आहे? बजेटमध्ये जर म्हटलात तर तुम्ही हा देवदास दिवा आहे, हा कुंकू करंडा आहे आपल्याकडे आता सध्या. हे निरंजन आहेत, ग्लास आहे, वाटी, तामण, हे सगळं आहे. बजेटमध्ये आहे आता सध्या तरी तुमच्या. बजेट फ्रेंडली आपण घेऊ शकतो. हो हो, घेऊ शकता. सर, नेमकं ह्या अधिक महिन्याची महती काय आहे आणि नेमकं अधिक महिन्यात कोणाकोणाला आणि काय भेटवस्तू दिल्या जातात याबद्दल आम्हाला काय सांगाल? नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा अधिक महिना हा असा महिना आहे की या महिन्यामध्ये हिंदू धर्मानुसार हा अधिक महिना हा सर्वात जास्त पवित्र असा आणि पावन मानला जातो. याच्यामध्ये तुम्ही चांदीचे जास्तीत जास्त दागिने तुम्ही खरेदी करू शकता. याच्यामध्ये जावयाला वाण असू दे किंवा लेकी सुनांना वगैरे चांदीचे दागिने वगैरे असू देत. महत्त्वाचं म्हणजे जोडव्या, सर्वात जास्त जोडव्यांना महत्त्व असल्यामुळे जोडव्या आणि चांदीचे ताट हे जावयाला निरंजन वगैरे हे देणं, हे दिल्यामुळं काय होतं की जेणेकरून आपल्या संसाराची सुखसुरळीत चालतो, याच्यासाठी तुम्ही चांदीचे दागिने वगैरे द्यावे लागतात किंवा द्यायची ही प्रथा पूर्वकाळापासून चालत आलेली आहे. आम्ही मगाशी बऱ्याच डिझाईन्स बघितल्या ज्या जोडव्यांमध्ये आहेत, म्हणजे आधुनिक जोडव्या पण आहेत आणि अगदी पारंपरिक जोडव्या सुद्धा बघितल्या. तर त्याच्याबद्दल काय सांगा? त्याच्यामध्ये आता जोडवीमध्ये जर म्हटला तर जोडवी ही कंपल्सरी आता लेडीज मध्ये जर महाराष्ट्रीयन पद्धत म्हणतात तर ते घालायलाच पाहिजे. इथली शुद्धता आणि बाकीचे गोल्ड मध्ये 24 कॅरेट 22 कॅरेट ह्या गोष्टी असतात, बरोबर, त्याच्याबद्दल काय सांगा? इथं स्टाफ एवढा प्रामाणिकपणे आणि प्युरिटीबद्दल सांगत असतात की सर ह्या बेनिफिट्स काही आहेत, कोणते घ्या, कसे घ्या. आणि वेळोवेळी यांचे मेसेजेस पण येतात की बाबा एवढा रेट चेंज झाला आहे, हे आहे. तर ते अतिशय आपल्याला सेव्हिंग म्हणून पण चांगलं पडतं आणि घरी आभूषण म्हणून पण बरं पडतंय. सो आय रेकमेंड अनघा ज्वेल्स 10/10. इथल्या डिझाईन्स बद्दल, म्हणजे इथं अशा चांदीचे वेगळे डिझाईन्स काय आहेत की जे तुम्ही ग्राहकांना रिकमेंड कराल की आमच्याकडे हे वेगळे पण आहे? आता तसं बघायला गेलं तर तुम्ही चांदीचे पैंजन्स वगैरे आहेत. आता नवीन सध्या ट्रेंड चालू झाला की इटालियन जोडवी वगैरे MRP बेसमध्ये लाईट वेटमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला कस्टमरला जेणेकरून फायदा होईल याच्यासाठी आमच्याकडे ज्वेलरी अवेलेबल चांगली केलेली आहे. पैंजनसुद्धा व्हरायटीज चांगल्या चांगल्या आहेत पैंजनमध्ये सुद्धा. प्लस मूर्त्या पण तुम्ही बघू शकता, मूर्त्यासुद्धा वगैरे एकदम क्वालिटी आहे त्यांची आणि रेखीवपणा काम वगैरे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. इथल्या मग चांदीच्या प्युरिटी बद्दल, शुद्धतेबद्दल काय सांगा? चांदीची शुद्धता ही कशी आहे, ही तुम्हाला प्रत्येक आयटम वाईज वेगवेगळी शुद्धता असते. साधारणतः ताट वगैरे जर घेतलं तर ते 100% शुद्ध चांदीमध्ये येतं. परत पैंजण वगैरे जे काय असेल ते 70% किंवा 75% या हिशोबाने त्याची शुद्धता असते. तर अधिक मासाचा मुहूर्त साधा. अनघा ज्वेल्सच्या चांदीने तुमचं सौंदर्य खुलवा आणि आजच भेट द्या अनघा ज्वेल्स, राजारामपुरी, 10वी गल्ली, मेन रोड.